राज्यात लवकरच महापालिका निवडणुका पार पडणार आहेत। त्यामुळे मुंबई महापालिकेसाठी भाजप आणि शिंदे सेना तसेच मनसे आणि ठाकरे सेनेच्या युतीसाठी जोर बैठका सुरू आहेत आणि भाजप शिंदे सेना मनसे आणि ठाकरे सेनेच्या संभाव्य युतीच्या बैठका सुरू असताना स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेसने एक आश्चर्यकारक पाऊल टाकलंय। ते म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गुप्तपणे प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे। त्यामुळे आता राज्यात तिसरी आघाडी होणार का अशी चर्चा रंगली आहे। एवढाच नाही तर याच भेटीत काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला युतीचा प्रस्ताव दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। तर आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या आघाडीची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरते। त्याचं कारण म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गुप्तपणे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे आणि युतीचा प्रस्ताव दिला आहे। आणि या भेटीत मतविभाजन टाळण्यासाठी एकत्र येण्यावर चर्चा झाली आहे, ज्यामुळे राज्यात तिसरी आघाडी निर्माण होण्याची शक्यता आता आणखीनच वाढली आहे। खरं तर गेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मतविभाजनाचा फटका बसला होता। त्यात वंचितच्या मतांचाही समावेश आहे असं म्हटलं जात आहे। दरम्यान आता आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र आल्याने काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला। मात्र पुन्हा मतविभाजनाचा फटका बसू नये म्हणून वंचित सोबत चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मात्र सर्वांच्याच भुवया उंचवल्या जेव्हा हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत भेट झाल्याचं मान्य करतानाच प्रकाश आंबेडकरांनी युतीचा निर्णय मुंबईची कमिटी घेईल असं म्हणत युतीबाबत सूचक संकेत दिले। तेव्हा आता हे सर्व कशामुळे घडतंय असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर याचं उत्तर आपल्याला इतिहासात मिळेल। तुम्हाला माहित असावं म्हणून सांगते, त्या काळी पंडित नेहरू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तसे एकमेकांचे मोठे टीकाकार होते। मात्र त्यानंतरही देशासाठी दोघांनी एकाच मंत्रिमंडळात काम केलं होतं। मात्र पुढे जाऊन त्यांचेच वारस असलेले राहुल गांधी आणि प्रकाश आंबेडकरांनी लोकसभेला युतीची अयशस्वी अशी चर्चा केली होती। मात्र तेव्हा एकत्र येण्याची राहिलेली उणीव भरून काढत नेहरूंचे नातू राहुल गांधींची काँग्रेस आणि बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी हे मुंबई महापालिकेत भाजपला रोखण्यासाठी एकत्र येणार का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।